मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो महिलांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयाचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया आज 27 मार्चपासून प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अधिकृत माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की फेब्रुवारी महिन्याचे अर्थसहाय्य लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली दिसेल. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना प्राधान्याने हा लाभ दिला जात आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यात तांत्रिक अडचणीत येत असलेल्या महिलांसाठी 31 मार्च ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. ई-KYC प्रक्रिया पूर्ण करताना किंवा माहिती भरताना अनेक महिलांकडून काही चुका झाल्या होत्या, ज्यामुळे त्यांचा निधी अडकला होता. अशा महिलांना ही चूक सुधारण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. आता केवळ 6 दिवस शिल्लक असून महिलांनी आपल्या मोबाईलवरून किंवा महा ई-सेवा केंद्रावरून ही दुरुस्ती करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे आणि त्यांना त्यांच्या गरजांसाठी स्वावलंबी होता यावे या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र आहे. फेब्रुवारी महिन्याचा निधी कधी मिळणार याबाबत काही दिवसापासून चर्चा सुरू होती. मात्र आता प्रत्यक्ष निधी वाटप सुरू झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करावी, जेणेकरून निधी जमा होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.